नमस्कार मंडळी, पुणे स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावरती असलेल्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करायला. मी आले आहे आता भोर येथील ॲडव्हेंचर प्लस रिसॉर्टला आणि ॲक्टिव्हिटीजसाठी. सो इथे आहे ह्यूजचा पार्किंग एरिया. सो आपली गाडी पार्क करून झाल्यावर आपल्याला इथून थोडंसं चालत जायचं, एक 2 ते 3 मिनिटं, आणि त्यानंतर आपलं ॲडव्हेंचर पार्क स्टार्ट होतं. सो फ्रेंड, दिस इज द डायनिंग एरिया, जिथे तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करू शकता. भरपूर सारे सेटिंग्स आहेत आणि ते आपलं फूड सर्व केलं जातं. सो इथे बॅलन्स ब्रिज आणि रोप ब्रिज अशा 2 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि भरपूर लांब असा दिसतोय हा ॲक्टिव्हिटीचा जो रोप आहे तो. त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी भरपूर वेळ अशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करू शकता. ओके, चला ॲक्टिव्हिटीज करायला. सो चलो गाईज. तर सर, ह्या ॲक्टिव्हिटीज नक्की कोणत्या कोणत्या आहेत, जरा एक्सप्लेन कराल का? हे आर्मी ऑप्टिकल चालू होतं. हे आर्मी नेट, हे टायर क्रॉसिंग आहे. त्यानंतर हे एल्बो क्रॉलिंग आहे. त्यानंतर हे बॅलन्स हॉक आहे मॅडम. बॅलन्स हॉक. हे बांबू होल्डर. झिगझॅग क्रॉसिंग आहे. हे मंकी क्रॉलिंग. सो हे पहा, हा एक किड्स सेक्शन वेगळा आहे. इथे पूर्ण किड्स प्ले एरिया आहे. तर इथे पाहू शकता, हा आहे क्रिकेटचा ग्राउंड आणि ऑलरेडी इथे एक ग्रुप जो आहे फ्रेंड्सचा आलेला, तो क्रिकेट खेळताना दिसतात आपल्याला. भरपूर ह्यूज आहे. तर हे आहे व्हॉलीबॉलचं ग्राउंड, राईट. सो आता हा जो सेक्शन आहे, हा आहे रायफल शूट आणि आर्चरीचा. तर बघूया आता कशा काय ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. Prachi, you have to shoot at point. Yourself. Yes. Great. सो आपल्या खूप साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून झाल्यानंतर आपण दमतो आणि त्यासाठी इथे त्यांनी खूप मोठा असं सेक्शन आहे जो जंगलासारखा वाटतोय आणि इथे छानसे झोपाळे आहेत ज्याच्यावरती तुम्ही निवांत बसून आराम करू शकता आणि थोडीशी रेस्ट करून परत बॅक टू ॲक्टिव्हिटीज करू शकता. झाडांखाली असे खूप छानसे झोपाळे आहेत आणि अगदी थंडगार वाटते इथे आल्यानंतर. लांब लांबपर्यंत हा असा परिसर पसरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे पण काही सिट आउट एरिया तिने दिलेले आहेत जिथे तुम्ही ॲक्टिव्हिटीज खेळून झाल्यानंतर निवांत बसू शकता. जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर स्टेसाठी इथे स्विस टेंट त्यांनी दिलेले आहेत. 2 अकोमोडेशन आहेत. स्विस टेंट आहे आणि अजून एक आहे जे मी तुम्हाला दाखवते. लेट्स सी. आता आपण बघूया रूम्स कशा आहेत. लुक ॲट दिस. हे बघा, 4 बेड इथे छोटे छोटे दिलेले आहेत, म्हणजे 4 जण इथे आरामात राहू शकतात. त्यानंतर इथे आहे फॅन. त्याने आपलं सामान ठेवायला थोडं छोटंसं हे दिलेलं आहे डेस्क, आणि इथे नीट अँड क्लीन असे वॉशरूम सुद्धा आहेत. सो इथे पाहू शकता आता कॉलेजचा ग्रुप आलेला आहे आणि ते सगळ्यांचं रूम सिलेक्ट करायचं काम चालू आहे आणि खूप सारे स्विस टेंट आहेत. म्हणजे जर मोठा ग्रुप येत असेल तुमचा, 20-25 कितीही लोक असू दे, तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अशी राहायची उत्तम अशी सोय आहे. तर इथे 2 टाईप्स ऑफ अकोमोडेशन आहेत. तुम्ही अल्पाईन टेंटमध्ये पण राहू शकता, ज्या अशा प्रकारे आहेत. सो आता आपण चाललोय बोटिंग करायला. एक दुपारनंतर लंच नंतर ही ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते. सो इथे चालू आहे बोटिंग. तर सगळे ऑलरेडी बोटिंग करायला गेले. लेट्स सी.
तर मंडळी अशा प्रकारे ॲडव्हेंचर प्लस रिसॉर्टची मी सगळी टूर तुम्हाला दिलेली आहे. तर आता त्याचं पॅकेज कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. सो इथे आपण स्टे पण करू शकतो आणि वन डे रिटर्नचं सुद्धा पॅकेज आहे. तर वन डे रिटर्नचं पॅकेज असं आहे की तुम्ही 9 वाजता यायचं ते 9 ते 6 पर्यंत हे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर ब्रेकफास्ट असणार आहे तुम्हाला, त्यानंतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, त्यानंतर लंच करा, लंच झाल्यानंतर परत वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करू शकता, त्यानंतर मस्तपैकी स्नॅक्स करा आणि चेकआउट करा. खूप जास्त मजा येईल. फॅमिली असो, कॉर्पोरेट तुमचं कॉर्पोरेट ग्रुप असो किंवा गेट टुगेदर असेल, किटी पार्टी असेल, कुणीही असू द्या, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि जर तुम्हाला स्टे करायचं आहे तर स्टेसाठी 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फर्स्ट म्हणजे स्विस टेंट, जिथे आम्ही स्टे केलं होतं, आणि सेकंड म्हणजे अल्पाईन. स्विस टेंट जे आहे त्याचं पॅकेज असं आहे की 13 इयर्स प्लस जर असाल तुम्ही, जर अडल्ट असाल तर 4 शेअरिंगमध्ये 1999 हे प्राइस आहे पर पर्सन, आणि अडल्ट जर असतील 2 शेअरिंग असतील तर 2499 असे पर पर्सन प्राइस आहे. किड जर असतील 5 to 12 इयर्सचे तर 1599 ही प्राइसिंग आहे. आणि जर इन्फॅन्ट असेल म्हणजे अप टू 5 इयर्स ओल्ड किड असतील, अप टू 5 इयर्स ओल्ड असतील तर मग 999 पर पर्सन. हे स्विस टेंट स्टेचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही इन्क्लुडिंग असणार आहे, इव्हन सेकंड डेचा ब्रेकफास्ट सुद्धा. सो त्याच्यामध्ये तुम्ही इव्हन सेकंड डेला ते छानसे ट्रेकिंगची ऍक्टिव्हिटीज पण घेतात, तर ती ऍक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आता अल्पाईन स्टे, जर कॅम्पिंग स्टे करायचं असेल तर त्याच्यामध्ये अडल्टची प्राइस आहे 1599 पर पर्सन, आणि किड्स जर असतील तर 1199 पर पर्सन, आणि इन्फंट असेल तर 699 पर पर्सन, आणि जीएसटी हे एक्स्ट्रा असणार आहे. हे सर्व तुमचे पॅकेज डिटेल्स आहेत जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देते, आता स्क्रीनवरती पण दिसत असते. तर तुम्हाला सुद्धा जर ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील माझ्यासारख्या, तर तुम्ही सुद्धा, मी तुम्हाला सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स, सर्व काही पॅकेजचे डिटेल्स सर्व काही दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सर्व पॅकेजचे डिटेल्स, सर्व काही डिटेलमध्ये मी शेअर करेन. तो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि पुणे स्मिता चॅनल सुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा माझे व्हिडिओज येतात शॉर्ट फॉर्म मध्ये. जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, पुणे स्मिता या हँडलवरती तुम्ही इंस्टाग्राम वरती पण सर्व व्हिडिओ पाहू शकता. चला भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.